नमस्कार, मी अनिकेत शेळके तुम्हा सर्वांचं मनापासून आजच्या ह्या व्हिडिओमध्ये स्वागत करतो। 2024चा येणारा जो काही खरीप आहे, ह्या खरीपामध्ये आपण तुरीच्या कोणत्या वाणाची नेमकी निवड केली गेली पाहिजे। मी बरेचसे काही तुरीचे चांगले वाण काढले आहे, तर हे आपण आजच्या ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। आणि हे तुरीचे वाण निवडत असताना प्रामुख्याने तुमची जमीन भारी असेल तर भारी जमिनीसाठी कोणता वाण करायचा, हलकी जमीन असेल तर हलक्या जमिनीसाठी कोणता वाण करायचा, याच्या आधारे त्यामध्ये जर तुम्ही वाणाची जर निवड केली तर निश्चित तुम्हाला चांगला फायदा झालेला दिसून येईल। कारण आपण एक तुम्हाला उदाहरण सांगतो, मागच्या वर्षीचं सोयाबीन वाणाची निवड करत असताना मागच्या वर्षी अनेक शेतकऱ्यांच्या त्यामध्ये चुका झाल्या, जसं की फुले संगम आहे। फुले संगम हा वाण जो आहे मागच्या वर्षी मराठवाडा विदर्भामध्ये जर पाहिलं तर अनेक शेतकऱ्यांनी त्यामध्ये केला होता, पण परिणामी म्हणावं तसं उत्पन्न अनेक शेतकऱ्यांना त्यामध्ये आलं नाही। कारण ह्या वाणाची जी काही शिफारस आहे ही शिफारस प्रामुख्याने करण्यात आली होती पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रासाठी, पण तरी पण इकडच्या भागामध्ये आपण ह्या वाणाची निवड केली आणि त्याच्यामुळे जो काही वाण आहे हा फेल ठरला। त्यासाठी वाण निवडत असताना काळजीपूर्वक आणि योग्य वाणाची निवड करणं अत्यंत त्यामध्ये गरजेचं आहे। आता वाण निवडत असताना काही मुद्दे आहेत, त्याच्या आधारे जर तुम्ही वाणाची जर निवड केलेली असेल तर निश्चित तुमचा जे काही कोणतं पण पीक असू द्या, त्याच्यामध्ये सोयाबीन असू द्या, कापूस असू द्या किंवा तूर असू द्या, निश्चित तुम्हाला चांगला फायदा झालेला दिसून येईल। वाण निवडत असताना एक आपल्याला तुरीचं ज्यावेळेस वाण निवडणार आहोत त्यावेळेस आपली जमीन कोणत्या प्रकारची आहे, कशा प्रकारची आहे, मध्यम आहे की भारी आहे किंवा हलकी आहे, त्याच्या आधारे आपल्याला वाणाची निवड करायची आहे। एक दुसरी गोष्ट म्हणजे की वाणाची निवड करत असताना शेतकरी मित्रांनो, म्हणजे जास्त कालावधीचा येणारा जो काही वाण आहे तो आपल्याला निवडायचा आहे की मध्यम कालावधीमध्ये येणारा वाण निवडायचा आहे किंवा लवकर येणारा वाण निवडायचा आहे, याच्या आधारे सुद्धा आपल्याला वाणाची निवड करायची आहे। आणि एक तिसरी गोष्ट म्हणजे की तुम्ही तुमचं जे काही नियोजन असणार आहे, नियोजन कशा पद्धतीने करताय, तुमच्या नियोजनावरती सुद्धा बऱ्याचशा गोष्टी अवलंबून असतात आणि एक पाणी नियोजन याच्या आधारे आपल्याला वाणाची त्यामध्ये निवड करायची आहे। आता प्रामुख्याने जे सुरुवातीला जर सांगायचं जर झालं तर जे काही वाण वगैरे आहे, म्हणजे प्रामुख्याने ज्या शेतकऱ्यांची हलकी जमीन असेल किंवा कोरडवाहू पूर्णपणे आहे, पाणी त्यामध्ये उपलब्ध वगैरे नसेल, तर अशा वेळेस वाणाची निवड करत असताना त्यामध्ये एक जो पहिला वाण आहे तो म्हणजे की BDN 111। आता हा जो काही वाण आहे शेतकरी मित्रांनो, हा साधारणपणे मध्यम कालावधीमध्ये येणारा वाण आहे, म्हणजे 5 ते 5.5 महिन्यामध्ये हा त्यामध्ये येणारा वाण आहे। आणि याचे जे काही तुरीचे दाणे वगैरे असतात प्रामुख्याने पांढऱ्या रंगाचे त्यामध्ये दाणे असतात। अशा वेळेस तुम्ही ह्या एक वाणाची निवड करू शकता। जर तुमची मध्यम हलकी जमीन असेल, कोरडवाहू जमीन असेल, तर अशा वेळेस तुम्ही ह्या वाणाची एक निवड करू शकता। एक जो पुढचा एक वाण आहे तो म्हणजे की फुले राजेश्वरी, हा सुद्धा 5 ते 5.5 महिन्यामध्ये येणारा वाण आहे। लाल रंगाची त्यामध्ये तूर असते, म्हणजे जी लाल तूर आहे हा त्यामध्ये वाण आहे, हा सुद्धा अतिशय चांगला आहे। तर अशा वेळेस तुम्ही याची सुद्धा निवड करू शकता। एक पुढचा जो एक वाण आहे तो म्हणजे की GRG भीमा, हा सुद्धा वाण जो आहे शेतकरी मित्रांनो साधारणपणे 145 ते 150 दिवसामध्ये येणारा वाण आहे। हा पण त्यामध्ये लाल वाण आहे, लाल तुरीचा असलेला वाण आहे। आणि हा त्यामध्ये तुम्ही चांगली जर जमीन असेल, भारी जमिनीत पण घेऊ शकता, आणि जर हलकी जमीन असेल तर अशा वेळेस हलक्या जमिनीमध्ये सुद्धा या वाणाची तुम्ही अगदी त्यामध्ये निवड करू शकता। किंवा शेतकरी मित्रांनो त्याच्यानंतर दुर्गा आहे, निर्मल शंकर आहे, हे सुद्धा जे काही वेगवेगळे वाण आहे त्या वाणांची तुमची जर हलकी जमीन असेल, मध्यम जमीन असेल, तर अशा वेळेस तुम्ही ह्या वाणांची निवड करू शकता। त्याच्यानंतर ज्या शेतकऱ्यांची भारी जमीन आहे, प्रामुख्याने ज्या शेतकऱ्यांना पाण्याची सुविधा असणार आहे, नंतर जर पाऊस वगैरे गेला त्यानंतर जर तुम्हाला पाणी द्यायला चान्स असेल, तर अशा वेळेस जी काही भारी जमीन असेल, तर अशा वेळेस जर तुम्हाला वाण निवडायचं असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही वाण निवडत असताना BDN 2013-41, म्हणजेच की त्या वाणाला गोदावरी नावाने ओळखलं जातं, अतिशय चांगला असलेला वाण आहे। आणि मागच्या वर्षी सुद्धा अतिशय चांगलं उत्पन्न ह्या वाणाचं आलं होतं, तर अशा वेळेस तुम्ही ह्या वाणाची निवड करू शकता। याचं जे काय पांढऱ्या रंगाचं त्यामध्ये ही तूर आहे, हा साधारणपणे 165 ते 170 दिवसामध्ये हा येणारा वाण आहे। त्यानंतर एक सगळ्यात जास्त मोठ्या प्रमाणात लागवड केला जातो तो म्हणजे की BDN 716, हा एक त्यामध्ये वाण तुम्ही चांगल्या जमिनीमध्ये, भारी जमिनीमध्ये निवडू शकता। 165 ते 170 दिवस लागतात, याची त्यामध्ये लाल तूर असते। त्याच्यानंतर PKV तारा, हा एक त्यामध्ये वाण आहे। याला जे काही बाकीचे वाण आहे म्हणजे जरा जास्त कालावधी हा त्यामध्ये वाण घेतो, साधारणपणे 170 ते 180 दिवस हा वाण त्यामध्ये पक्व व्हायला लागतो। अशा वेळेस जर जास्त पाणी तुम्हाला पुढे जाऊन पुरणार असेल तर अशा वेळेस हा सुद्धा एक वाण त्यामध्ये तुम्ही करू शकता। त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो जे काही बाकीचे खाजगी कंपन्यांचे आहे, म्हणजे संशोधित केलेले वाण आहे, त्याच्यामध्ये मग अंकुरची चारू असेल, सगळ्यात जास्त त्यामध्ये केला जातो, याची सुद्धा तुम्ही निवड करू शकता। किंवा कावेरी कंपनीचे एक संपदा नावाचा सुद्धा वाण येतो, हा सुद्धा त्यामध्ये तुम्ही निवडू शकता। त्यानंतर निर्मलचा त्यामध्ये दुर्गा म्हणून एक वाण येतो, हा एक त्यामध्ये करू शकता। आणि एक दप्तरी 48 हा एक वाण आहे। असे भरपूर त्यामध्ये विविध वाण आहे। वाण निवडत असताना तुमची जमीन कशी आहे, जे मी सुरुवातीला काही बाबी सांगितलेल्या आहे त्याच्या आधारे तुम्ही वाणाची निवड करा। असं नाही की आता मी हे वाण सांगितलं आहे मग याच्यापैकीच निवडायचे, याच्या व्यतिरिक्त सुद्धा तुम्ही बाकीचे सुद्धा वाण निवडू शकता। तुम्ही ह्या वाण जे काही सांगितलं आहे याची तुम्ही शेतकऱ्यांसोबत चर्चा करा। एखाद्या शेतकऱ्याने जर एखादा वाण केलेला असेल तर त्याला त्याचा अनुभव विचारा, मागच्या वर्षी कसा आला होता, आणि त्याच्यानुसार तुम्ही वाणा जो काय असणार आहे तुमच्या शेतामध्ये लावू शकता। पण जर सांगायचं जर झालं तर अंकुरचा चारू आणि BDN 716 हे अतिशय योग्य आणि चांगले असलेले वाण आहे। याच्या व्यतिरिक्त सुद्धा बाकीचे भरपूर काही चांगले वाण आहे, त्यांची सुद्धा तुम्ही निवड करू शकता। आणि शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ आवडलाच असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा। तुमच्या मनात जर काही प्रश्न, काही शंका असेल खाली नक्की कमेंट करा, आणि बाकीच्या शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। धन्यवाद।